नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नेहा व्लॉग्समध्ये. आपण आता हा पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. बालाजी दर्शन केलं आहे आपण. आता आपण जाणार आहोत कोल्हापूरला. जाता जाता हे मध्येच आम्हाला मम्मी भेटलेत इजिप्तची. थोडा प्रवास आहे, मी मागच्या व्लॉगमध्येच दाखवला होता कोल्हापूरचा. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि आमच्या सरजीने हातपाय तोंड म्हणजे ब्रश पण नाही केला आणि उंटावर जाऊन बसले. म्हणे मला सवारी करायची आहे उंटाची, म्हणून जाऊन बसले मामा भाचे आणि ते त्याचा व्हिडिओ काढत होते. मला पण आठवतं की मी लहानपणी पुण्यामध्ये आली होती, पण मी खूपच लहान होती म्हणून मला बसवलंच नव्हतं त्यांनी. भैयाला बसवलं होतं त्यांनी उंटावर. नंतर असं वाटलं की आपण पण बसावं, पण मोठ्यासाठी सवारी नव्हती. दर्शनाला जाण्यासाठी मी तयारी करत बसली होती आणि भैयाचा डायलॉग, या प्रकारे मी अशी रेडी झालेली आहे. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी या साडीवर कशी दिसती आहे. आम्ही फक्त 5 मिनिटं अंतरावर अशी आम्ही रूम केलेली होती आणि चालत चालत गेलो आम्ही दर्शनासाठी. असा परिसर बघून मीच कन्फ्यूज झाली की आम्हाला जायचं कुठं आहे. आणि हे असे माझे कुठेही पोपट करत राहतात. या प्रकारे आम्ही दर्शनाच्या रांगेत मध्ये लागलो आणि आमच्या दोघांना घ्यायचं होतं सोबत दर्शन, पण आमच्या दोघांची झाली फुटाफूटमध्ये. पण आम्ही दर्शनाला पोचलो दोघं सोबत. आणि आम्ही दोघांनी पण लक्ष्मी मातेच्या चरणाला नाही स्पर्श केला, पण दोघांनी सोबत माथा टेकवला आम्ही दोघांनी. इथे तिरुपती बालाजीचं छोटंसं मंदिर आहे आणि अशी मान्यता आहे की तिरुपती बालाजी केल्यावर कोल्हापूरला यावंच लागतं, त्याच्याशिवाय ते दर्शन पूर्ण होत नाही. आता बायको रुष्ट होणारच ना. मग बघू शकता लक्ष्मी मातेचं असं छोटीशी क्लिप घेतली मी या ठिकाणी. आणि आमचे चालू झाले या ठिकाणी फोटोज व्हिडिओज घेणं. या न या दोघांमध्ये आहे ना खूपच आमचा संघर्ष सुरू असतो. जाऊ द्या, आपल्या न जाऊ द्या. पण बघा तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे. थोड्या वेळ लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बसलो. थोडासा शांतता वाटली. त्याच्यानंतर परत यांचे फोटो सुरू झाले. माझे तर झालेच होते, यांचे परत सुरू झाले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो नरसिंहवाडी. इथं पण नचा प्रॉब्लेम झाला आमचा. जाऊ द्या, मध्ये जाताना मी व्हिडिओ काढले होते, पण आमचा नेहमीचा प्रॉब्लेम स्टोरेजचा, त्याच्यामुळे मला रस्त्याने जाताना जे व्हिडिओ होते ते माझे डिलीट नाही आलेच नाहीत ते म्हणजे. आणि मी पोचली त्याच्यानंतर मी इथे ते त्रिवेणी संगम आहे का काय ना, तर आम्ही इथे हातपाय तोंड धुतले, नमस्कार केला. इथे आम्ही सगळे जणांनी नमस्कार केला नदीमध्ये पाण्यात. जाऊ द्या, नच काय येत आहे काय माहिती मध्येच. मी पण असं दर्शन घेतलं, हातपाय तोंड धुतले. आणि या ठिकाणी राजाराम महाराज आले होते बरं का. आणि त्याच्यानंतर हे आपले गुरुदेव दत्त. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवत आहे मी. देवदर्शनाला जातो ना त्यावेळेस मंदिराच्या परिसरामध्ये अशी शांतता असते. शांतता म्हणजे ते आवाज असतो, पण मनाला जी शांतता लाभते ना ती वेगळीच असते. आणि त्या ठिकाणी परत एकदा मला साऊथचा अनुभव झालेला आहे. या ठिकाणी परत साऊथचे वाद्य पण वाजलेले. आणि या ठिकाणी ना मुंजाचा कार्यक्रम होता. म्हणजे ते मुंजा असतो, ते मुंजा म्हणजे एक प्रकारचं लग्न असतं वाटतं त्यांच्यामध्ये. तर तो प्रोग्राम सुरू होता. वाद्य असं खूप छान प्रकारे वाजत होतं. असं वाटत होतं की मी स्वतः पण जाऊन त्यांच्यासोबत फुगडी खेळायची, पण मग काही माझी हिंमत झाली नाही. मी म्हटलं जाऊ दे, मग आपला व्हिडिओ कोण काढणार आहे, परत नवरा घनघन करणार, त्यापेक्षा आपणच व्हिडिओ काढूया, काही जाऊ नये आपण तिकडे नाचायला. या ठिकाणी ते त्यांची संस्कृती अशी जशी तशी प्रेझेंट करतात. बघू शकता तुम्ही. कोणता पिक्चर आहे तो पाहिला नाही? त्यानंतर आम्ही गेलेलो आहे रॉयल कोल्हापूर या हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे घेतली होती आम्ही महाराजा थाली होती ती. तर त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती सुंदर आयटम होते, खाण्याचे पदार्थ होते. मग आपलं सुरू झालं इथे व्हिडिओ काढणं.
हे ठिकाण कोल्हापूरच्या मंदिराजवळून फक्त 5 मिनिटं असं अंतरावर आहे. छान असं जेवण होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो झोपायला दुसऱ्या दिवशी, कारण आम्हाला तयारी करायची होती आणि जायचं होतं, निघायचं होतं शाहू पॅलेसला. त्यानंतर उपवास होता म्हणून आम्ही खाल्ले साबुदाणा वडे आणि आम्ही गेलो शाहू पॅलेसमध्ये. शाहू पॅलेस बघायला गेलो आम्ही. बट शाहू पॅलेसमध्ये जाऊन पण आम्हाला असं वाटलं की नुसतं प्राण्यांचे अवशेष होते. एक प्रकारचे आम्हाला तिथे मशानभूमी दिसली. कसं आहे, बाकीच्यांना वाटत असेल, पण थोडंसं मनाला वाटलं की नाही, नुसतं प्राण्यांची हत्या करून त्यांना लटकवलं आहे म्हणून तिथे. शेवटी आपले शिवाजी महाराजांचे वंशज होते तिथे, म्हणून बाकी तर काही म्हणणार नाही. पण शाहू पॅलेस छान आहे. फक्त आतमध्ये तेवढं मला खंत वाटली की नुसतं प्राण्यांचे अवशेष दाखवले तिथे. या ठिकाणी दादूला भैया सांगत होता समजून की तोप कशी असते, कशी चालते, काय असते ते सांगत होता तो. आतमध्ये व्हिडिओ काढायला जमत नव्हतं म्हणून मी बाहेर व्हिडिओ काढला. आणि या ठिकाणी मला असं वाटते ते लोक राहतात, त्यांचं घर आहे ते. माझ्या वहिनीला तिथे जाण्याची इच्छा झाली होती. या ठिकाणी पुरंदर किल्ला असा बनवलेला होता. माझ्या दादूला त्याच्यात जायचं होतं. मी म्हटलं दादू तुला हाणतील धरून ते, म्हणून त्याच्यापेक्षा तू साईडलाच होऊन राहा म्हणून त्याच्या मामाने त्याला पकडून ठेवलं होतं त्या ठिकाणी. आणि साहेब तरी पण घुसले कुठे माहिती आहे का, ते तिथे राहतात ना त्यांच्या इथे घुसले होते. हाकलून दिलं नंतर त्याला. या ठिकाणी परत आमचे फोटो व्हिडिओ झाले काढून. आणि त्याच्यानंतर मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मी आधी इथेच राहत होती. या साईडला येऊन असं बघितलं मी, आपला भगवा फडकत होता. बघा किती सुंदर दिसतोय. आणि या ठिकाणी चालू झाला आमच्या दादूची मस्ती. म्हणजे त्याला माहिती नव्हतं आधी की आम्ही व्हिडिओ काढतो. नंतर तो अशा उडी मारत मारत जाऊन आहे ना पाण्यात पडला. तिथे त्याला गवत होतं, तिथे समजलंच नाही की तिथे गवत नाही, पाणी आहे. शाहू पॅलेसवरून आम्ही निघालो आणि सोलापूरमध्ये जाऊन पोहोचलो. आणि सोलापूरला जाताना आम्हाला भूक खूप लागलेली होती, उपवास पण होता. आम्ही तब्बल 4 वाजेला आम्ही जेवण केलं. एक अन्नपूर्णा हॉटेलवर थांबलो होतो. छान असा फॅमिली धाबा होता तो. त्या ठिकाणी त्यांना गरम गरम भाकरी बनवायला लावली होती आणि वांग्याची भाजी. जेवण करून आम्ही आमच्या वाटेला निघालो. आम्हाला रात्र झालेली होती आणि आमच्या नजरेत असे अमृतुल्य आले. बघा तुम्ही, अमृतुल्य, आबा अमृतुल्य. बाबा कुठे गेले? अरे बाबा कुठे गेले? बाबा कुठे गेले? दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर आम्हाला जायचं होतं लग्नाला. माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं. माझ्या लग्नानंतर आहे ना हिचंच पहिलं लग्न झालं आमच्या घरामध्ये. आणि आता सुरुवात झाली आहे आमच्या इथे लग्नाला. छान असं सगळ्या नातेवाईकांशी भेटली, लग्न अटेंड केलं. आणि मेन म्हणजे आकड सासूचा मानसुद्धा मला मिळाला या ठिकाणी. आणि लग्न वगैरे जेवण वगैरे करून मी दुसऱ्या दिवशी निघाली पुण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला माझं कोल्हापूर दर्शन कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. लाईक शेअर तर नक्की करा, कारण मी असे नवनवीन व्हिडिओज घेऊन येतच राहणार आहे. तर भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.